साहेबांचं ज्या पद्धतीनं आपण ही प्रेम आपण पाहतोय, परंतु भगवंतदादा भगत ज्यांनी फक्त साहेबांकडे एक शब्द दिला आणि त्या शब्दाला साहेब जागे राहिले आणि साहेबांनी खऱ्या अर्थाने या आयोजन कमिटीला सिंहाचा वाटा उचललाय आणि अतिशय जबरदस्त प्रेम जे आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. खऱ्या अर्थाने निश्चित सगळ्या आयोजन कमिटीचा आणि सगळ्या समस्त ग्रामस्थांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन एक सामना आपल्या भेटीस येऊन पोहोचलेला आहे. तिथे आपण पाहणार आहोत. एक संघ आपल्याला पाहायला मिळेल, लव्हाळी बंड्या आणि त्यांच्या विरोधात जांभूळवाडी. या दोन टीमच्या दरम्यान हा सामना जो आपल्याला पाहायला मिळतो. चला 3 ओव्हरची मॅच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय घडणार काय नाही या मॅच मध्ये. पहिलाच बॉल फटका इथे फसलाय. शतरक्षक बॉल खाली आलाय. ओह करण जबरदस्त असेल. पहिल्याच बॉलवरती सेम कार्यक्रम जावय आला पण कुड फाडून पळाला. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. पहिलाच बॉलानं पहिल्याच बॉलवरती विकेट आलेली आहे. फलंदाज तिथे बाद होत असताना लव्हाळी क्रिकेट संघाला धक्का क्रमांक 1. फलंदाज माघारी परतलाय. आता आपण इथे पाहणार आहोत कशा पद्धतीनं कामगिरी केली जाईल. प्रतीक ज्याला आपण पाहताय सध्याच्या स्थितीला षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी पहिल्याच बॉलवरती विकेट आलेली आहे. जागा बनवली होती फटकाला चबब. चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धावांसाठी पोहोचलाय. चौकार. अक्षय राम तिटकरे ज्यांच्या माध्यमातून एका विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल. प्रतीकला आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बक्षिसांचा वर्षाव जो सुरू आहे कारण हीच ओळख आहे शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषकाचा हा सोहळा. अंपर 3 2 फुल 1 हाफ म्हणजे त्यांचे तो काय लग्न झाले याचा लगीन नाही तर यो हाफ आहे. ते 2 फुलात बात खरी का खोटी. 2 फुल 1 हाफ. दोऱ्या बरोबर तुम्ही अंपरात ना 2 फुल 1 हाफ. ओके चला मैदानाच्या आत 7 धावा धावफलकावरती आपण पाहताय. अगदी अगदी इथे डायरेक्ट हिट. फलंदाज इथे बाद विकेट. सन्मानित दिनेशजी रसाळ साहेबांच्या माध्यमातून तीनही पंचांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. 2 फुल आहेत त्यांना 500. 1 हाफ आहे त्याला 500 आणि हाफ वाल्याकडे ते 1500 आपण जमा करत आहोत. रोख बैठोक ना पुकार कॉमेंट वाल्यां खिशात भरलंय. बरं काय समस्या आहे तुमची. रणात सांग 7 हा गडीत आउट आहे. योग षटकार आलाय. इकडे तुम्हाला वही बी नाही ना. कॉमेंट वाले ना वही मोडीत पळायला लागला. पंच चौकार आहे ना. अरे 2 बार आता त्याला 500 दिला. आता असं नाही आता असं करायला लागल. चौकार आहे म्हणजे 5 जावा 500 दिला. आता असं नाही आता जोरात. चला भू दोऱ्या मग आपण सांगतो सगळ्याला पैसे देत साहेब सांगा आम्हालाच पैसे नाही देत काही. जे बेट्या 500 जे रॉक मध्ये. आणि खास डीजे ऑपरेटर कोण आहे. जो बाळा जो रे जू 500 जे डीजे ऑपरेटर आपल्यासाठी देखील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये आलेले आहेत. आपण पैसे घेऊन जा. ठेवू नको पटकन खिशात जर इसरून राहिलं उद्या तू आणि ग्रुपला मेसेज करा कॉमेंट वाला 500 नेलं
झालं ना बंड परत योगेश वागता दुकाळ. चला मग चला मॅचकडे वळूया. मॅचकडे वळत असताना 5 धावा फलकावरती आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहताय गोलंदाजी मार्गोटी गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळेल प्रतीक. डोके दुखे गोळी भेटत येत ये मेंटल करतील माझं नीट जो काही काम करा ना फुकाड माझं बधीर कराल तुम्ही. चला इथे डॉट बॉल नाही ना त्याला कटचा आवाज आला तो मला मान्य झाला. खोपड्यातल्या तुला नेमका कंजी तू आंधळी गोळी मारली काय काय बोलायचं बरायचा बांब लागलात लागली गोळी. जोरदार अपील खोटी अपील डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. यावेळेस हो बंड्या शेंडे ज्यांच्या माध्यमातून लवाळे टीम जर 40+ धावा बनवत असेल तर टीम साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बंड्या शेंडे ज्यांच्या माध्यमातून लवाळे टीमनं जर का 40+ धावा बनवले तर 500 रुपयांचं प्राइज दिलं जाईल. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय ना. यस आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा फलकावरती 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहे. डीजे चला चला मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 सागर आलेला आहे. सागरच्या बॅटमधनं षटकार बंड्या शेंडे लव्हाळी ज्यांच्या माध्यमातून पहा लव्हाळी टीम जर का 40+ धावा बनवत असेल 40 जरी बनवला तरी 500 रुपयाचं पारितोषिक टीमला दिलं जाईल. ये हरिकृष्ण जगन्नाथ मी इथे भेटले वरती नका भेटू. आता काय सांगायचं मग आई वाजेल बस हिरा बेटे मोज कर दी. थांबा 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 मॅन ऑफ द मॅच बाकी राहिली पण लाईन अरे वय तुम्ही बोलणार गडी पाठवा तुम्ही साधे एखादा गरीब भेटला म्हणजे कमरेला चिमटाची आला मोकळं काय त्या बिचारा आला त्यानं हिंमत केली पण त्या तोंडात शब्द ये ना घाबरू नको. आणि ही मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेल शरद बांगारा ज्यांच्या शुभ हस्ते एक यशस्वी आयोजक आहेत नाईटच्या स्पर्धेचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थाने देत आहोत. हरेशला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हरेश तुला आणि तुझ्या टीमला पुढच्या सामन्यासाठी भरपूर शुभेच्छा असतील. मैदानाच्या आतमध्ये सामना ही सुरू आहे. विकेट आलेली आहे 15 धावा फलकावरती आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बस मानला. असा कार्यक्रम म्हणजे काय म्हणते का सासू जर माहेर झोड्यात आणि सासरा गुतून मेला वाड्यात. काय आर्या हातात बॉल फेकील तिकडे त्यांच्या बॅटीला लागला तरी येतात आऊट दे. लेग बाईज नाही अंपर लेग बाईज का बाईज गुडघ्यात मुक्का मारायचा. मुक्का मार आयडियाच लावा म्हणजे लेग बाईज. मुक्का मार म्हणजे लेग बाईज म्हणजे आता संघाच्या धावसंख्या धावपलकावरती 16. पहा जावय बोळा सासऱ्याला पोरा झाली 16. एक सांगतो त्या मुला दुसरा सांगतो खाऊ का रताळात धावसंख्या 16.
यस, गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण 16 वरती स्थिरपणे पाहताय. शेवटचा एक बॉल बाकी आहे या ओव्हर मधील. पुन्हा एकदा आपण पाहणार आहात. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. कडक कडक मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बीट झालाय. एक सिंगल वेगानं बनली, दुसरी साडी निघालेत, पोहोचले 2 धावा तर वेगानं बनलेले आहेत. आणि 2च धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18 धावा. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. 18 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजेच टीम लवाळी क्रिकेट संघाच्या टीचे. मिकी माऊस थकले असतील तर या, आपल्याकडे एक प्रतिनिधी अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्हीही आराम करा. मिकी माऊस, मिकी माऊसला पाशाची चट लागली, ते कपडे सोडाय मोकळा. गामाना गुदमरलो तरी चालेल त्यांचा काळ परत ना कपडे कडू. चला मिकी माऊस, आपल्याला विनंती आहे. चला अगदी 19 धावा धावफलकावरती आहे. तर विजय आलेला आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी यांना पहिल्याच बॉलवरती विकेट आलेली आहे. तर अजूनही 5 चेंडू या डावातील बाकी आहेत. किती धावा या धावफलकावरती ऍड होतील, किती धावा जोडल्या जातील तेही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इथे टाकला हा चेंडू लाईन मध्ये खराबी आपण पाहिलेली आहे. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, म्हणजेच आता वाईटच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती ऍड होईल आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती बॅटिंग करत असताना डबल डिजिट 2-0 20 धावा डीआरएस घेतलेला आहे पंचाने, अर्थात गोलंदाजाने घेतलेला. प्रत्येक टीमला एक डीआरएस आहे, त्याच्यानंतर डीआरएस मिळणार नाही, तो चेक केला जाईल आणि तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. तो डीआरएस तुमचा सक्सेस झाला तर तुम्हाला पुन्हा मिळेल, जर का गमावला तर मग मात्र मिळणार नाही. आपण याची नोंद घ्या. वाईट म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला डीआरएस गमावलेला आहे. तिसऱ्या पंचाचा सिग्नल आमच्यामध्ये वाईट आलेला. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला डीआरएस मिळणार नाही, याची नोंद घ्या. प्रत्येक टीमला डीआरएस आलेला दिलेला होता, एक एक डीआरएस, आणि त्याच्यामुळे ज्या टीमनं डीआरएस जर सक्सेस ठरला तर त्या टीमला जोपर्यंत सक्सेस डीआरएस ठरेल तोपर्यंत तुम्हाला डीआरएस अवेलेबल राहील. गोलंदाज तयार आहे. इथे टाकला हा चेंडू, जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. अक्काना टुक्का तिथे जरूर आलेला आहे, तो म्हणजे लांब लांब टिक्का, तिथे डॉट. 20 धाबींवरती अजूनही धावफलक थांबून राहिलेला आहे. 4 चेंडू या डावातील बाकी आहे. 4 चेंडूमध्ये टार्गेट किती सेट केलं जाईल, कारण हा 16 रंगलाय, तो म्हणजे शिवसेना भारतीय जनता पार्टी चषकाचा 16 फुलटॉस बॉल. स्कोर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचलाय, बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल वेगानं बनली, दुसरी साडी निघालेत आणि फलंदाज दुसरी साडी इथे होतोय बाद. विकेट. धावबादसाठी डीआरएस घेतलेला आहे सर.
घेतलाय का DRS? नाही ना. स्कोर 20 धावा. प्रत्येक बॉला मग रन सांगतो. नेमका तुम्ही कान कुठं गहाण ठेवला का काय केला मलाच कळतं, मग कळता नाही. 21 का? माझा नीट सांगत जा. 20-21 काय सांगत नका. दाबा ना माझे पार्टनर साल करतील लोक. 21 धावा दापोलीकरती आहेत. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मंगेश, अर्थात मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल होतोय मंग्या. त्याला सकाळीच चावल्या होत्या 1.5 किलो मुंग्या. तो मंग्या मैदानाच्या आतमध्ये, अर्थात मंगेश शेंडे. आणि नाऱ्या बाद झालेला आहे. हार्याचा सक्का चुलत भाऊ मिस्टर नाऱ्या, तो नाही बरा पण त्याचा बंगला एकदम बरा. आणि अगदी आपण पाहता इथे मंगेश स्ट्रायकिंग मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार होईल विजय. कट करण्याचा प्रयत्न होता, शतरक्षक होता, थोडासा बेडूकचा फिल्डिंग झाली. एक सिंगल वेगानं बनलेली आहे. दुसरी साडी निघाले होते परंतु नाही, हरकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्या 22. लॉस ऑफ 5 विकेट टीम लव्हाळी. कुठेतरी धावांची गरज आहे. तुम्हाला धावा बनवणं फार गरजेचं आहे. 2 चेंडूचा खेळ टार्गेट देण्यासाठी बाकी राहिलाय. 40+ धावा जर बनवल्या असेल तर बंड्या शेंडे ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक होतं लव्हाळी टीमसाठी. विजय तयार आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही. अफिल जोरदार होती, अफिल मध्ये आत्मविश्वास नव्हता आणि तिथे आलेला आहे तो म्हणजे डॉट बॉल. शेवटचा बॉल फक्त आता बाकी राहिलाय. आता शेवटच्या बॉलवरती किती धावा बनवून टार्गेट हा दिला जाईल, टार्गेट हा किती बनवला जाईल तेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला शेवटचा बॉल बाकी आहे. लाईन चेक केलेली आहे. शेवटचा बॉल राहिला. एखादा गडी काय सांगाल मला, वर खपून जाऊन दे. यो व्हाईट टिकायला लागला म्हणजे अजून त्याला 2-3 लेक्चर खायचा मला वाटतं टीमचं. 23 धावा तर आहेत मित्रांनो दापोलीकरवरती. 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या स्थितीला. बॅटिंग करत असताना लव्हाळी क्रिकेट संघाच्या. आणि अशा पद्धतीनं पहिला डाव संपलेला आहे. 23 धावा. आता 18 चेंडूमध्ये 24 धाब्यांची गरज आहे. ते म्हणजेच जांभूळवाडी क्रिकेट संघाला. पुढची मॅच आपण टॉस करणार आहोत. खांद्यातलं बाय भेटली आणि जिकल त्याला बाफ्या. येस, म्हणजे विजय संघ होईल तो मात्र खांदर टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल. खांदर नाही काहीतरी एकदा सांगण्यात कॉमेंट्री वाल्याचा पक्का पहिले आधी कॉमेंट्री वाला दिसत सगळा. बरं आजचे दिसातल्या कवड्या निवडून राहिलेल्या टीमा जिंकलेल्या त्या येत या मग. चला 18 बॉल 24 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 24 धावा. बोला महाराज. तम्मा ये ठसा होत ना महाराज आले घराला काय सांगायचं, सुख नाही शांती दाराला, काय करायचं. त्या मालच ठावा नाही. मा स्टेज अजून सोडलाच नाही. चला कोण आहे तो मोटू पतलू. चला आपण लगेच संपर्क साधा. आपण आपल्याकडे एक नवीन मेंबर, नवीन डान्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्याच्यामुळे आपण जरूर लगेच संपर्क साधा. तीच झाली तर मला ठावा असते मग थेट तुला ऍड्रेस सांगला असता, पण मा स्टेजच्या खालता जुलूस नाही अजून. चला सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेच. 18 बॉल 24. ऋषी आणि राहुल ही सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते जांभूळवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून.
मला वाटतं नाना मालेगाव कंचाली डळली पडली रा उतारा करा त्याचा. चला मॅच कडे वळूया. मॅच कडे वळत असताना गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज क्रमांक 1 रोहिदास. कडक कडक. ओहो फटका जबरदस्त. शतरक्ष बॉल खाली थोडसा अगोदर आला. चेंडू मात्र वन बाउंड सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकतोय 4 धाबा. टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं यावेळेस. हो दुसऱ्यासाठी प्रयत्नाने दुसरा बॉल लागोपाठचा हा दुसरा चौकार. 4 धाबा. चौकार. अगदी आपण पाहू शकाल सन्मानित श्री भगवानदादा भगत ज्यांच्या सौजन्याने व समस्त ग्रामस्थ मंडळ भक्ताची वाडी ज्यांच्या सौजन्याने सोमजाई माता क्रिकेट संघ भक्ताची वाडी ज्यांच्या मेहनतीनं अगदी या चषकाचं आयोजनानं नियोजन आणि या स्पर्धेचं खऱ्यातून हे आयोजन नियोजन वर कॅच सुरेख सेल फलंदाज फेल विकेट. शिवसेना सन्माने भगवानदादा भगत ज्यांच्या स्वप्नातील क्रीडा स्पर्धा त्याचबरोबर समाजसेविका सौ पुष्पाताई भगत खऱ्या अर्थाने निश्चितानं खऱ्या अर्थाने या 2 व्यक्तिमत्वाच्या साथीला त्यांचा संपूर्ण सोमजाई माता क्रिकेट संघ ज्यांच्या स्वप्नातली ही क्रीडा स्पर्धा म्हणजे शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषकाचा हा 16/2026 पर्व पहिलं. पण पहिल्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहताय की या स्पर्धेमध्ये कुठला संघ चॅम्पियन बनणार आजच्या दिवसामध्ये त्याच्याकडे सगळ्यांच्या लागलेल्या नजरा आहेत. बॅटर यावेळेस मैदानात चालू शेवटचे 15 चेंडूंना 16 धाब्यांची गरज. सागर तयार आहे. कडक कडक फटका बसलेला आहे. शतरक्ष बॉल खाली वड कॅच जबरदस्त असेल. खुशी खुशी हॅट्रिक चान्स 4000ची चान्स 4000 फलंदाज बाद.
ही आणि पोरील देतात 100 वाली कॅडबरी. 10 बॉल 10. हलक्या हाताने समोर टॅप करण्याचा प्रयत्न. नाही लवाळी वाल्या नाही काहीतरी करायला घेतला, मला वाटतं कोंडवाय घेतला गडी. जांभूळ वाटच्या तुम्हाला कसं काय वाटत बरं? त्याचा लवाळचा तिकडे एक मिस्टर बंडे आहे शेंड्या. आता आपण पाहणार आहात शेवटचे 9 बॉल 9ची गरज. बरोबर खरी बात आहे ना. बघताय वाली केवढी बार खेळली एकदा, आणि ती अशाच पोलमध्ये नाही खेळली. मग देख करू या बा आम्हा सांग बस मानला तुम्हाला. चला यावेळेस कडक कडक समोर फटका लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. आणि सुरेख झेल कॅरी करत असताना फलंदाज बाद होतो विकेट. फक्त टीमला एकच विनंती आहे मित्रांनो, ज्यावेळेस आयोजन कमिटी आयोजन भरवत असताना एकतर आपल्याला खेळायचं असेल तर आयोजन कमिटीला फसवू नका. आयोजन कमिटीकडे नाव देत असाल नंतर तुम्ही कमीत कमी त्यांना अगोदर लॉस पाडायच्या अगोदर देखील सूचना द्या. तुमचा इमर्जन्सी प्रॉब्लेम असेल तर कमीत कमी तुम्ही 5 दिवस अगोदर त्यांना कळवा. परंतु पहा ज्यावेळेस या पद्धतीने नाईटचं आयोजन होतं ना त्यावेळेस आयोजकाला चुकूनही फसवू नका. आणि मी तर आयोजकांना एकच म्हणेन की ज्या पद्धतीने आपल्याला या पद्धतीचे संघ जर फसवत असेल तर मग कदाचित आपल्याला त्या पद्धतीने सावध राहणं गरजेचं आहे. कारण भक्ताजीवाडी संघ ना स्वतः खेळण्यासाठी ते आयोजन भरवला होता, परंतु ना काही कारणास्तव एक संघ कमी असल्या कारणाने त्यांना खेळावं लागलं. 8 बॉल 9ची गरज आहे. 8 बॉल 9ची गरज. जाणं फुलटॉस बॉल होता जबरदस्त चेंडू. 7 बॉल 9 धावा. 7 बॉल 9 धावा. सामना कुठल्याही संघाच्या बाजूने जाऊ शकेल. टीम लव्हाळी की टीम जांभूळवाडी काय करणार काय नाहीये. तब्बल 3 टीम कमी होत्या, म्हणजे अगदी 40-45 हजारासाठी आयोजकाला अधिकचा खर्च वाढतोय. म्हणजे आपल्याला एकच म्हणणं आहे, आपण अनेक वेळा आयोजकांना दोष देत असतो, परंतु कदाचित आयोजकांची मेहनत जर डोळ्यासमोर ठेवली ना तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून तो विचार करायला हवं की कमीत कमी आम्हाला यायला जमणार नाही, आमचा असा प्रॉब्लेम आहे, तरच आपण अशा पद्धतीने एखादी चांगली टीम लागली म्हणून नाव कमी करू नका. जसं आमचा टपालवाडी टीम जर पाहिली तर मला वाटतं या सीझनमध्ये सुरुवातीच्या एक पण राऊंड जिंकता आला नाहीये. तेव्हा त्यांना कोणी स्पॉन्सर लागत नव्हता, परंतु जशी फॉर्ममध्ये आल्यानंतर त्यांना स्पॉन्सरवरती स्पॉन्सर, म्हणजे एखादी टीम जर बॅकफुटला जात असेल तर तेव्हा तुम्ही तेवढा सहकार्य करा आणि पुढे येत असेल, परंतु आयोजकांना सहकार्य करणं गरजेचं आहे. भगवान दादा भगत एक दिलदार माणूस आहे म्हणून हरकत नाही आहे, परंतु दिलदार आहे म्हणूनच त्याचा एवढा पण तुम्ही कदाचित आयत्या वेळेस फसवू नका. 6 ला 8ची गरज आहे. 6 चेंडू 8 धावा. चला स्पीडअप घ्या. 6 चेंडू 8 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका ट्रॉफीसाठी प्रत्येक संघ झुंज देतोय. 6 बॉल 8 धाबा बनवायच्या आहेत. बनल्या जातील का मैदानाच्या आतमध्ये हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे थांबतील का लव्हाळी संघ जो झुंज देतोय. पहिला बॉलचा डॉट. काय मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 बॉल आता 8ची गरज. एका धाब्यासाठी प्रयत्न भरपूर चांगले महत्वाचे आहेत, कारण शाळेमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस शाळेमध्ये एका मार्काने नापास झालेला विद्यार्थी त्याला विचारा की एका मार्काची किंमत काय असते. इथे बॅटची कडा शॉट फाईन लेग बॉल खाली वर कॅच. मॅच मध्ये यू टर्न घेत असताना टीम लव्हाळी आणि बंड्या शेंडे ज्यांच्या माध्यमातून जर का लव्हाळी संघ जिंकत असेल तर 1515 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. कार्यकर्ता शेवटची 4 बॉल 8 धाब्यांची गरज. 4 चेंडू 8 धाबा बनवायच्या आहेत. इथे टाकलेला हाय बॉल डॉट. मॅच मध्ये एका चेंडून खऱ्या अर्थाने हा कमबॅक करण्याचा प्रयत्न टीम लव्हाळी संघ करतोय. 3 बॉल 8. लव्हाळवाडी टीम जबरदस्त कामगिरी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती आयुष्यामध्ये मित्रांनो ज्यावेळेस लोक तुम्हाला म्हणतील की तुमच्या आयुष्याचा प्रवास संपला त्याच वेळेस त्याच लोकांना उत्तर द्या
की आयुष्याची खरी सुरुवात आमची झालेली आहे. चला जा. ओहो, यावेळेस 4 धावा, 4 धावा. चला, शेकोटी कोणी पेटवलेली आहे विनंती आहे. शेकोटी पेटवणारे आयोजक तिथे येतील. शेकोटी पेटवणारे सावध राहा. त्याच्यानंतर लाईव्हला तुम्हाला बोललं जायला अजून महत्त्वाचे सामने खेळवायचे बाकी आहेत. जर का दूर ग्राउंड मध्ये आला तर मग खेळाडूला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे शेकोटी पेटवणारे आयोजन कमिटीचे सदस्य तिथे येत आहेत. त्यामुळे ते येण्या अगोदर आपण शेकोटी बंद करा. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय इथे टाकले हा बॉल. मॅच मध्ये 1 बॉल 4 कंपल्सरी चेस. 1 बॉल 4 ची गरज. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. असं वाटलं होतं की हा सामना सहजरित्या जांभूळवाडी संघ हा सामना फिनिश करेल, परंतु गोलंदाजाची खरी परीक्षा राहिली आतापर्यंत. खऱ्या परीक्षेमध्ये 1 बॉल 4 ची गरज आणि इतिहास सामना जिंकलाय लव्हाळवाडी क्रिकेट संघाने. अभिनंदन टीम. टॉप 1 हार्ड लक टीम जांभूळवाडी. विजय संघाचं अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. जय नागोबा क्रिकेट संघ लव्हाळवाडी हा संघ या सामन्यामध्ये विजय झाला. अभिनंदन टीम.